सध्याच्या डिझायनर साड्या आणि त्यावरती येणारे हे डायमंडचे छोटे गळे हे सगळीकडेच आहे. तर याला तर सगळेजण अशा प्रकारेच ॲडजस्ट करतात. त्यासाठी हा गळा स्पेशल कट केला आहे आणि त्याला मधून कट दिला आहे. पाठीमागचा भाग होता हा आहे तसाच कटिंग करून घेतलेला आहे. स्टिचिंग पण केलेला आहे. गोल गळा आहे सिंपल. त्यांनी काय आपल्याला ही डिझाईन सांगितली नव्हती. आपण आपल्या मनाने फुकटमध्ये बनवून देतोय. फक्त लेस नाडीचे पैसे घेतोय. हे अशा प्रकारे विरुद्ध साईडला ठेवायचं आहे गळ्याच्या आणि त्यानंतर इथं पहा टिप मारायला कापड उरेल एवढं कापड ठेवायचं आणि हे कट करून घ्यायचं म्हणजे टिपमध्ये आपण दुमडून घेणार. त्यानंतर एका साईडला थोडेसे जे स्टोन होते तिथं आपल्याला टिप मारायचे ते स्टोन काढून घ्यायचे आणि हा भाग असा दुमडून फक्त टिप मारून घ्यायचा. काहीच जास्त करायचं नाही आहे. दोन्ही भाग सेम करायचे. एक भाग दाखवते. त्यानंतर हा भाग इथं अशा प्रकारे ठेवायचा. एक सुई लावून घ्यायची आणि त्यानंतर याला लगेच टिप मारून घ्यायची आहे. अशी जशी आहे तशीच मारायची. काहीच जास्त करायचं नाही आहे त्या आकाराला आपण बरोबर मोंड्याच्या साईडला ही आहे अशी टीप इथं आपल्याला सरळ सरळ मारून द्यायची आहे. आणि परत इथं मोंढ्याच्या भागाला पण हा कपडा आहे ना असा ॲज इट इज इथं जोडून द्यायचा. आता त्यानंतर एकदम छोटीशी सिल्वर कलरची समोसा लेस घेतलेली आहे आणि ती इथं अटॅच करते आहे. आता कोणाला आवडो अगर ना आवडो, मला आवडला आहे, माझ्या कस्टमरला आवडला आहे. खूप काही काही वेगळ्या कमेंट करता तुम्ही, तशा काही करू नका. आहे अशी लेस लावलेली आहे आणि खूप छान सुंदर असा गळा दिसत आहे. त्यामुळं कोणीही वाईट कमेंट करू नका. याआधी खूप ट्रोल करता आणि हे टेलर लोकच करतात की असंच दिसतंय तसंच दिसतंय. तर आपण काय यांना फुकटमध्ये खूप जास्त काही देऊ शकत नाही. तर जेवढं आहे तेवढं देतो. त्यामुळं प्लीज सॉरी काहीही बोलू नका. थँक्यू.